घरामध्ये काही भाजीला नसेल आणि सेम चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा ही बाजार आमटी करून नक्की बघा. खूप छान लागते चवीला. नमस्कार, मी अश्विनी. पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. आज आपण की नाही पंढरपूर स्पेशल बाजार आमटी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं काही डाळी घेतलेल्या आहेत मी बघा. सर्वात आधी तर इथं मी तूर डाळ घेतली आहे 2 चमचे. तुमच्या गरजेनुसार डाळी कमी जास्त घेऊ शकता. नंतर मूग डाळ 2 चमचे, मटकीची डाळ 2 चमचे घेतलेली आहे. ह्या सर्व डाळी आपल्या घरामध्ये नेहमीच असतात. आता यामध्ये की नाही मसूरची डाळ घातलेली आहे 2 चमचे. आता की नाही इथे बघा हरभऱ्याची डाळ घातली 1 चमचा आणि उडीद डाळ 1 चमचा घातलेली आहे. आता ह्या ज्या डाळी आहेत ना स्वच्छ धुवून घेणार आहे मी. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. 1-2 पाण्याने आपल्याला डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता की नाही ह्या सर्व डाळी की नाही आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं तेल घालून की नाही आपल्याला डाळी शिजवून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये डाळ खूप छान शिजल्या जाते. डाळी शिजतात तोपर्यंत आपण मसाला बनवूयात. इथे बघा गॅसवरती कढई ठेवली आहे. इथं खोबरं थोडंसं किसून घेतलेलं आहे, तीळ घेतलेले आहे आणि खसखस. इथं खोबरं किसून घेतलेलं मी की नाही भाजून घेणार आहे. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथं थोडासा कलर यापर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालं की यामध्येच लगेच तीळ आणि खसखसही घालून घेते मी. हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तीळ आणि खसखसही भाजून घ्यायचे. बारीक किंवा मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सर्व भाजायचं आहे. फुल गॅस केला की लगेच करपतं आणि करपट वास लागतो भाजीला. त्यामुळे इथं मीडियम गॅसवरती मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे. आता इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक टमॅटो, लसूण घेतलेला आहे थोडासा सोलून. आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत आणि लसूण पण भाजून घेते मी लगेच त्यामध्येच. कांदा लसूण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी घरातीलच काही साहित्यांमध्ये की नाही ही बाजार आमटी बनवल्या जाते आणि चवीला तर खूप मस्त लागते. इथे बघा कांदा भाजून झालेला आहे बऱ्यापैकी. आता टमॅटोही आपल्याला लगेच भाजून घ्यायचा आहे. कांदा, टमॅटो आणि लसूण हे सर्व मी भाजून घेतलं आहे. आता हे आपलं भाजून तयार झालेलं आहे. आता की नाही एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे मी आणि थोडंसं आलं पण घेतलेलं आहे बघा. आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत. त्याआधी इथे बघा जे आपण खोबरं, खसखस आणि तीळ भाजून घेतलं होतं ना, ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला याची. आता लगेच कांदा, टमॅटो, लसूण आणि आलं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला पाणी न घालता. हे बारीक करून घ्यायचं आहे. याची पेस्ट बनवायची आहे. एका बाजूला आपली डाळही शिजून तयार झालेली आहे. आता लगेच आपण बाजार आमटी करायला घेऊयात. गॅसवरती कढई ठेवली आहे. डाळ छान अशी मिक्स करून घेतलेली आहे बघा. इथं तेल घातलं आहे कढईमध्ये. तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला. इथे तेल गरम झालेलं आहे. जिरे आणि थोडीशी मोहरी घातलेली आहे फोडणीसाठी. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. आता की नाही यामध्ये आपण कांदा टमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ना, ती घालून घ्यायची आहे आणि छान अशी तेलामध्ये आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. मस्त असं आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. आता हे कांदा टमॅटो भाजून झालं की यामध्ये जे खोबरं, तीळ आणि खसखस आपण बारीक करून घेतली होती ना, ते घालणार आहोत आता. तेही आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीची चव ना खूप छान लागते. तर इथे बघू शकता तुम्ही छान असा आपला मसाला की नाही छान भाजून तयार झालेला आहे. आता की नाही यामध्ये काही आपण मसाले घालणार आहोत. जे घरात आपल्या मसाले असतात ना तेच घालणार आहोत. तर इथे बघा काळा मसाला घेतलेला आहे जो आमच्या पंढरपूर साईडला खूप फेमस आहे. आम्ही याला येसरू म्हणतात. त्यानंतर लाल तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर इथे बघा हा मसाला सर्व मी आता तेलामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा याला छान असं परतून घ्यायचं आहे.
चिकन मसाला घातल्यामुळे की नाही याची चव खूप छान लागते. तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत यालाही छान परतून घ्यायचं आहे. आता की नाही यामध्ये शिजवलेल्या डाळी आपण घालून घेणार आहोत. तर इथे बघा मसालाही छान भाजून तयार आहे. आता पूर्ण डाळ आपण की नाही आणि डाळीतलं जे पाणी होतं की नाही ते सर्व घालून घेणार आहे. एकदा तुम्ही ही बाजार आमटी घरी बनवून बघा. घरातील मंडळी खूप आवडीने खातील. अगदी चाटून पुसून खातील, इतकी टेस्टी होते आणि एक भाकरीऐवजी 2 भाकरी खातील याची मी गॅरंटी देते तुम्हाला. आता की नाही यामध्ये बघा थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान अशी भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून आणि 5 ते 6 मिनटं आपल्याला ह्या बाजार आमटीला उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. ही बाजार आमटी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. आमच्या पंढरपूर साईडला की नाही ही बाजार आमटी खूप फेमस आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.